श्री आणि जान्हवीने रेडिओ दिला तिला. हल्ली तिचं गाणी ऐकण्याचं फॅड सुरू झालंय वाटतं. गाणी आणि फोन. आपल्या बोलण्याकडे पण लक्ष नसतं अगं तिचं, स्वतःच्याच तंद्रीत असते. हल्ली पठण पण कमी झाले का? या वयात खरं तर देवदेव सुरू करायला हवं, तर हिचं लग्नाची पडली आहे हिला. काल ना पूजा सुद्धा भाऊजींनीच केली. आता नातवंड येणार आहे घरी, कळत नाही का हिला, तरी आपला लग्नाचाच विचार. वहिनी, तुम्ही जे बोललात ना ते पटलं मला. तुला पटून काय उपयोग आहे इंदे? तिलाही पटेल हो वहिनी. आता मी बहीण नाही बैरीण झाले ना तिची. बहिणी असं काही नाहीये, तू सांगितलंस ना तर पटेल तिला. कोणास ठाऊक. अगं पटेल वहिनी. बेबी, या वेळेला तरी मला ते अवघडच दिसतंय. श्री आणि जान्हवीची फूस आहे ना तिला. त्यांना तिच्या तऱ्हा माहित नाही येत ना म्हणून. तरी बरं, एकदा त्यांना तोंडावर पाडले सरीने. त्याचं काही नाही ग. पोरं बिचारी सरीच्या सुखासाठी धडपडतायत आणि लग्न होण्याबद्दलही काही नाहीये. एक नवरा आणि नवरी असले की होतात की लग्न. पण सरीला वाटतंय लग्न म्हणजे फक्त सनई चौघडे, विधी, मंगलाष्टक. तसं नसतं ना ग. गृहप्रवेशानंतर खरी परीक्षा सुरू होते, याचं भानच नाहीये तिला. शेवटी लग्न हा जुगार आहे. लॉटरी लागली तर ठीक आहे, नाही तर आयुष्यभराची वाट. आता मी देवला किती वर्ष ओळखत होते, पण ऍडजस्ट करू नाही शकले ना त्याच्या बरोबर. आणि सरी या वयात लग्न करते म्हणजे. जाऊ दे ना, हा विषयच पुरे आता. ए, डोसा वाढू अजून? नाही मला नकोय. नाही नाही नको. सरू चहाला पण नाही आली ना? नाही. फोनवर बोलत असणार. वहिनी, बोलून आणू का तिला? अगं बाई, भाजीवर खोबरं कोथिंबीर घालायची राहिली. हा,